मित्रांनो, टीईटी परीक्षेचा अभ्यास करताय आणि बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाचं टेन्शन येतं. तर आज मी तुम्हाला असे काही 5 टॉपिक सांगणार आहे, ज्या टॉपिकवर तुम्हाला 10 ते 15 प्रश्न प्रत्येक परीक्षेत विचारले जातात. ते टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित कराल तर तुम्हाला नक्की टीईटी मध्ये चांगले मार्क्स मिळू शकतात. कोणकोणते टॉपिक असणार आहेत? त्यातला पहिला टॉपिक आहे तो म्हणजे बालकांची वाढ आणि विकास. टॉपिक नंबर 1 बालकांची वाढ आणि विकास. यावरती दरवर्षी हमखास प्रश्न येतात. बालकांची वाढ कशी होती, विकास कसा होता आणि तो कशा कशा पद्धतीने होणार आहे, त्याचे वैशिष्ट्य वगैरे, तो हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे ज्याला आपण अध्ययन उपपत्ती म्हणतो. अध्ययन उपपत्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उपपत्ती आहे आणि या उपपत्तीवर किमान 3 प्रश्न, किमान सांगितल्यापेक्षा जास्तही प्रश्न येतात, तर किमान 3 प्रश्न तुम्हाला हमखास येणार आहे. सो अध्ययन उपपत्ती हा दुसरा टॉपिक खूप महत्वाचा आहे. त्यानंतर तिसरा टॉपिक आहे अध्यापन प्रतिमाने. जसं अध्यापन पद्धती असेल तशा प्रकारे अध्यापनाची सुद्धा विविध प्रतिमाने आहे आणि त्या प्रतिमानावरती आपल्याला हमखास प्रश्न येतो की कोणतं प्रतिमान आहे आणि हे प्रतिमान कोणी शोधलं आहे वगैरे. त्याच्यानंतर चौथा टॉपिक आहे तो म्हणजे मूल्यमापन. मूल्यमापन या टॉपिक वरती 2024 आणि 2025 जर विचार केला आपण, जवळपास 2024 ला 6 प्रश्न मूल्यमापनावरती होते आणि 2025 ला 3 प्रश्न मूल्यमापनावरती होते. सो हाही टॉपिक खूप महत्वाचा आहे, ज्यावरती आपल्याला हमखास प्रश्न येतात. मित्रांनो, 5वा टॉपिक आहे मानसिक प्रक्रिया आणि हा खूप महत्वाचा टॉपिक आहे, ज्यावरती आतापर्यंत 150 प्रश्न आलेले आहेत. मानसिक प्रक्रियामध्ये एक प्रक्रिया नाही, त्यामध्ये संवेदना, अवबोध, प्रेरणा, भावना, विचार, स्मरण, विस्मरण, बुद्धिमत्ता या सगळ्या प्रक्रियांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्यापैकी बुद्धिमत्ता हे टॉपिक खूप महत्वाचं आहे. ज्या बुद्धिमत्ता या टॉपिकवर आतापर्यंत जवळपास 10 ते 15 प्रश्न प्रत्येक याच्यामध्ये विचारले जातात तुम्हाला. म्हणजे हे टॉपिक तुम्हाला करावेच लागणार आहे. बुद्धिमत्ता आणि भावनिक बुद्धिमत्ता या 2 टॉपिकवरती हमखास प्रश्न येतो. सो मानसिक प्रक्रिया हा 5वा टॉपिक खूप आयएमपी आहे आणि तुम्ही या 5 टॉपिकचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर किमान 10 ते 15 प्रश्न तुम्हाला हमखास यामध्ये येणार आहे. ओके, यासारख्या नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बॅच संदर्भात माहिती पाहिजे असेल तर खालील नंबरवरती कॉल मेसेज करा. थँक्यू, धन्यवाद.